हॅलो साहेब, ते ठाण्यामध्ये आलो होतो मी. ते अनिकेत गायकवाड म्हणून आपले इथले उमेदवार निवडणूक लढली त्यांनी आपल्या वंचित करून. त्यांनी इथं 1800 मतदान पण घेतलेलं आहे. अतिशय क्षुल्लक कारणावरून इथल्या स्थानिक काही स्वतःला आंबेडकरवादी म्हणणाऱ्या लोकांच्या माध्यमातून त्यांच्यावर हल्ला केला. कारण या मुलांनी आपलं निवडणुकीतही काम केलं, ते पदावर पण आहेत. 4 टाके पडलेले आहेत. त्यांच्या मी घरी आहे. शहराध्यक्ष आपले अनबोरे, महासचिव इथले आपले नाईक, हे सगळे पदाधिकारी सोबत आहेत. इथले संतोष खरात, आपले राजू डावरे, सगळे पदाधिकारी इथं सोबत आहेत. तर त्यांच्या ते मुलं आणि आईशी जरा 1 मिनिटं बोललं तर बरं होईल. ये इकडे साहेब, बोला. तुम्ही बोला ना, तुम्ही सांगा सगळं. आई आहे ती, किती लोक आमचे आई तुमचे जय भीम साहेब. तुला माझ्या नाताला भरपूर मारलं इथे. सगळ्यांनी 25 माणसं होते बघा. सगळे विटा दगडे घालवून त्याला पालतं घालवून मारलंय. आमचं लग्न ना, मी इकडे मोठ्या हाताकडे ते होतं, त्यांना बायकांनी पकडलं होतं, त्यांना बायका मारत होते. कारण आम्हाला घरातून येऊ येऊ मारलंय, वडू वडू साड्या फाडल्या आमच्या. आणि आता म्हणतात की आता तुम्हाला घरात येऊन मारलंय ना, आता तुम्हाला रस्त्यावरती नागडं करून मारू असे म्हणतात. त्याचा तुम्हीच बंदोबस्त करा साहेब. आम्हाला आता नाही भीती झाली त्यांची बाहेर वागायची. साहेब, ते आपलं कॅन्डिडेट आणि आपले पदाधिकारी काय म्हणतात? बर. आता त्यांनी काय केलेलं सर, की डोक्यात 4 टाके पडले तरी अटेम्प्ट टू मर्डरचा केस लावला नाही. आता पोलीस स्टेशनला जातो आम्ही. हा हो हा हो, दोघं पण हॉस्पिटलाइज होते. ते जे आपला कॅन्डिडेट म्हणून जो यांचा मोठा मुलगा निवडणूक लढला आणि लहान भाऊ त्याच्या डोक्याला आणि दोघांना पण गंभीर मारहाण झालेली आहे. आणि पोलिसांनी काय नेहमीप्रमाणे ते सगळा चुकीच्याच पद्धतीनं ते हँडल केला विषय. तर आम्ही आता सगळे जाऊन एका पोलीस स्टेशनलाही भेट देतो. आमच्या गरिबांचे दाम घेणार नाही. हो, एसीपी डीसीपीलाही भेटतो. तर त्यांचा ते मोठा मुलगा आहे आपला उमेदवार, त्यांच्याशी बोला 2 मिनिट. हॅलो, जय भीम साहेब. अनिकेत गायकवाड बोलतोय साहेब मी. हो बय, फक्त मनक्याला जरा दुखापत आहे, मानेला आणि मनक्याला सूज आहे आणि डोक्याला मेंदूच्या जवळ. अगदी क्षुल्लक कारणावरनं यांनी मला मारहाण केली. पहिल्यापासून यांनी मला अडकवलेलं होतं. सविस्तर माहिती मी सर्व आधी शहराध्यक्षांना पण दिली ती. वारंवार हे मला असं असं करत आहे, छळत आहे म्हणून. तर आता अचानक जयंती झाली ठाणे महानगरपालिकेची. सर्वपक्षीय तिथं कमिटी होती. त्या ठिकाणी फक्त शिवसेना आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ एकतावादी जे नाना इंडिसे यांनी पूर्ण कार्यक्रम हायजॅक केला होता. त्या संदर्भात कुणाचंही नाव न घेता मी सदर फेसबुकवर पोस्ट टाकली की जयंती झाली ही अत्यंत चुकीची झाली, यात राजकारण झालेलं आहे. बस एवढंच टाकलं. त्यावर अनेक जणांनी धमक्या वगैरे दिल्या, मारहाण केली. घरी आलो, मला हे कुमार इंडिसे यांनी मला फसवलं सगळं त्याच्यामध्ये. आणि घरी आईला वगैरे मारहाण झाली, साडी वगैरे सगळं खेचत होते, मारत होते. मी जसं घरी आलो त्यांनी बोललो माझी काही चुकी नाही, ज्यांनी केलं त्याला बोला. त्या बाईने लगेच ते दुसऱ्या बाईने माझं गुप्त अंग पकडलं, खाली वापरलं आणि जरा माझ्या बुक्या बाट्या लागलं. आता बुक्या मारलं. हा साहेब, इंडिसेच्या घरातले सर्व माणसं होते साहेब. बायकांनी मला धरलं होतं आणि भावाला पोरांनी मारलं होतं. ठीक आहे साहेब, आम्ही जातो आता पोलीस स्टेशनला.